नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राजपत्रित सेवा 2024 ची जाहिरात आलेली आहे। 5 जानेवारी ते 25 जानेवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। सो या 3 संवर्गामधून 273 जागा आल्यात। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की मी किती जागेसाठी फॉर्म भरू शकतो। फॉर्म भरताना मला प्रत्येक संवर्गानुसार पदानुसार मला विकल्प असणार आहे का, किंवा प्रत्येक पदानुसार मला फी वेगवेगळी भरावी लागणार आहे का, यासारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सुरुवातीला सांगू शकतो की तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांचं उत्तर या YouTube चॅनलवरती मिळणार आहे तुम्हाला। सो लगेच हा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। सो मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर एमपीएससी 2024 ची तयारी करत असाल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमी कडनं बॅचेस अनाउन्स करण्यात आलेल्या आहेत। ह्या बॅचेस वरती डिस्काउंट चालू आहे न्यू इयरचा। सो नक्कीच ह्या बॅचेस 4 बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे। एक तर तुम्ही कंबाईनची तयारी करा, कंबाईन पूर्व किंवा कंबाईन पूर्व प्लस मुख्य, एमपीएससी पूर्व किंवा एमपीएससी पूर्व आणि कंबाईन पूर्व, या बॅचेस सगळ्या इथे अवेलेबल आहे। आता 20% डिस्काउंट मध्ये अवेलेबल आहे। 24 तासाच्या आत तुम्ही या बॅचसाठी ऍडमिशन घेऊ शकता। जाऊया मुख्य मुद्द्याकडे। इथे बघा, हे जे नोटिफिकेशन आले ह्या नोटिफिकेशन मधलेच काही मुद्दे तुमच्या समोर मी उदाहरणासाठी घेतलेले आहे। जसं की अर्ज करण्याची जी पद्धत आहे ही टप्पे आहेत। कसे टप्पे आहेत तर पहिलं, तुमचं जर एमपीएससी वरती तुमचं प्रोफाईल नसेल, खातं त्याला म्हणतो आपण, खातं नसेल तर खातं बनवावं लागतं, ज्यात सगळी डिटेल्स माहिती भरायची। याच्याबद्दलचा व्हिडिओ माझा येणार आहे, तो व्हिडिओ बघितल्यानंतर हवं तुमचं प्रोफाईल बनवा। तो व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन अर्ज करायला हरकत नाही। दुसरा मुद्दा आहे, विहित कालावधीत विहित पद्धतीने लागू असणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील, याचा व्हिडिओ येणार आहे, तो बघा। परीक्षा शुल्क, जिल्हा केंद्राची निवड करायची, हे अर्ज करण्याचे टप्पे, याचा व्हिडिओ माझा येईल, तो एकदा बघून घ्या। हा कुठे करायचा अर्ज तर mpsc.online.gov.in या वेबसाईट वरती तुम्हाला हे फॉर्म भरायची आहे। आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे। परीक्षेचे टप्पे जर आपण बघितले, राज्यसेवा किंवा स्थापत्य किंवा वनसेवा, पूर्व परीक्षा जी आहे ती तुमची 400 मार्कांची आहे आणि मुख्य परीक्षा मात्र राज्यसेवेची 800 आहे, स्थापत्याची 400 आहे, वनसेवेची 400 आहे आणि यांना मुलाखत राज्यसेवेला 100, स्थापत्य 50 आणि वनसेवा 50 असणार आहे। म्हणजेच मुख्य परीक्षा ही स्वतंत्र होणार आहे। इथे दिले बघा त्यांनी, संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे। आता बघा फॉर्म कसा भरायचा। मग एखादा विद्यार्थी, फॉर एक्झाम्पल एक कॅन्डिडेट आहे, हा एक कॅन्डिडेट आहे आणि हा एक कॅन्डिडेट आहे जो की तिन्ही संवर्गाला ॲपियर आहे, म्हणजे तिन्ही संवर्गासाठी फॉर्म भरू शकतो। आता हे कशावरून ठरवणार आपण की तिन्ही संवर्गासाठी फॉर्म भरू शकतो, तर त्याच्यासाठी प्रत्येक संवर्गाचे क्वालिफिकेशन असावं लागतं। एज लिमिट तर सारखंच आहे पण क्वालिफिकेशन वेगवेगळे आहे। जसं की राज्यसेवेचा फॉर्म भरताना जवळपास 12 संवर्गापैकी 10 संवर्गाला एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो। 2 असे संवर्ग आहे की त्याला ग्रॅज्युएशन कंपल्सरी विशिष्ट विषयाचं लागतं, जसं की कॉमर्सचं लागतं किंवा तुम्हाला एखाद्या विषयाचं लागतं, त्यासाठी ते 2 पदांसाठी तेच मुलं फॉर्म भरू शकतात। स्थापत्य अभियांत्रिकीला ज्या विद्यार्थ्यांचं सिव्हिल झालंय, डिग्री झाली आहे, तोच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो। वनसेवेसाठी ज्यांचं कृषी झालेलं आहे किंवा अदर जे डिग्री त्यांनी दिलेली आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये, ते असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात। एखादा विद्यार्थी असू शकतो की सर मी तिन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकतो, कारण माझ्याकडे या तिन्ही संवर्गाच्या अंतर्गत जे पद येतात त्याला मी क्वालिफाईड आहे किंवा तेवढं नॉलेज, तेवढं शिक्षण, तेवढं शैक्षणिक अर्हता माझी आहे, तर फॉर्म भरू शकतो। म्हणून उदाहरण मी घेतलेलं आहे की एक कॅन्डिडेट आहे ए नावाचा, हा तिन्ही ठिकाणी फॉर्म, तिन्ही संवर्गाच्या अंतर्गत, आता लक्षात घ्या मी संवर्ग काय म्हणतोय, हे जे आहेत ना हे काय आहेत, संवर्ग आहेत आणि यांच्या अंतर्गत पद वेगवेगळी आहे। जसं की आता राज्यसेवा अंतर्गत जे पद आहेत ती 12 पद आहे, स्थापत्य अंतर्गत कदाचित 2 आहे, वनसेवा अंतर्गत 2 आहे, अशी पद आहे त्याच्यामध्ये। पण दोन्ही पदाला म्हणजे टोटल हे पद किती झाले, 24 सॉरी 12 14 16 पद झाले। ह्या 16चे 16 पदाला मी अप्लाय करू शकतो का, करू शकतो, पण कशाच्या आधारे, 2 गोष्टी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा बसत असेल तर। चला, हा तिघांना अप्लाय करू शकतो का, आणि हा बी एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती याला हा 2 पदांना, 2 संवर्गांना, मी काय म्हणतो त्याला संवर्गांना फॉर्म भरू शकतो। आणि एक तिसरा व्यक्ती आहे की याला काय करायचं, याला सर मला ना माझं फक्त कॉमर्स झालंय किंवा मला फक्त वित्त सेवेलाच अप्लाय करायचं, किंवा त्याला काय म्हणूया सहाय्यक संचालक ह्या पदासाठीच मला फॉर्म भरायचं, तर मी काय करू, मग कसं फॉर्म भरू, असा प्रश्न आहे। आता लक्षात घ्या, त्यांनी इथे सगळी माहिती दिली, तुम्हाला मी ती पटवून सांगतो। हा एक उमेदवार जो आहे ना, हा याला फॉर्म भरायचा तिन्हीसाठी, तर डेफिनेटली तिन्हीसाठी फॉर्म भरू शकतो। हा बी व्यक्ती आहे, 2 साठी क्वालिफाईड आहे, दोघांसाठी फॉर्म भरू शकतो। आणि हा म्हणतो की मला सर एकालाच भरायचं फक्त सहाय्यक संचालक, पण असं सेपरेट सहाय्यक संचालकासाठी सेपरेट
आपल्याकडे फॉर्म भरता येत नाही. सहाय्यक संचालक हे जे पद आहे, हे पद आहे हे कुणाच्या कोणत्या संवर्गाच्या अंतर्गत आहे, तर हे पद आहे राज्यसेवेच्या अंतर्गत. कोणत्या कामाच्या अंतर्गत? राज्यसेवेच्या अंतर्गत आहे. मग हा उमेदवार काय करू शकतो? राज्यसेवेला फॉर्म भरू शकतो. पण असं होणार नाही की तुमचा फॉर्म हा एकाच पदाला गेला नाही, तो टोटल 12 जे पद आहेत ना त्यांना ऍप्लिकेबल आहे. म्हणजे 12 पदाला फॉर्म भरू शकतो, किंवा त्यापैकी 10 जे पद आहेत ज्याला फक्त काय लागतंय, एनी ग्रॅज्युएट लागतंय, त्याला तुम्ही फॉर्म भरणार आहात. आताच तुम्हाला विकल्प द्यायचा नाहीये. संवर्गाचा विकल्प द्यायचा आहे, कोणत्या संवर्गाला फॉर्म भरायचा याचा विकल्प द्यायचा आहे, पण पदांचा विकल्प आता द्यायचा नाहीये. म्हणजे तुम्हाला स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. तुम्ही स्वतंत्र तुमचं क्वालिफाईड होणार आहे. याची स्वतंत्र मुख्य, याची स्वतंत्र होणार आहे. त्यावेळेस तुम्ही कोणती द्यायची नाही ठरवू शकतात. त्यानंतर दिलीच तुम्ही एक्झाम तर कोणतं पद घ्यायचं त्याचा विकल्प नंतर द्यायचा, ज्याला आपण प्रेफरन्स म्हणतो. इंटरव्ह्यूच्या अगोदर, म्हणजे ही जो इंटरव्ह्यू आहे याच्या अगोदर तुमचा प्रेफरन्सची एक लिस्ट तुम्हाला येते तुमच्या प्रोफाईलला. त्यानुसार तुम्हाला प्रोफाईलला प्रेफरन्स द्यायचा आहे की मला पहिलं पद DYSP पाहिजे, नाही भेटलं तर मला दुसरं पद सिव्हिल इंजिनिअरिंगचं पाहिजे, नाही भेटलं तर मला तिसरं पद वनरक्षकचं पाहिजे, वगैरे वगैरे. असं तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. बरोबर. आता तुम्हाला फक्त हे तिन्ही विकल्प ओपन आहे. म्हणजे तिन्ही संवर्गाच्या अंतर्गत पण फॉर्म भरू शकता, एकाच्या अंतर्गत पण भरू शकता, दोघांच्या अंतर्गत पण भरू शकता. तीच माहिती त्यांनी दिलेली आहे. काय? संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असल्यास ते वरीलपैकी एकापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसं करा तुम्हाला बघा, याबाबत विकल्प द्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला इथे विकल्प द्यायचा आहे, तिघांसाठी भरायचा आहे, दोघांसाठी भरायचं की एकासाठीच भरायचं आहे. पण मात्र मी तिसरं उदाहरण रिपीट करतो. असा एखादा उमेदवार असेल की सर मला फक्त आणि फक्त ह्या एकाच पदासाठी फॉर्म भरायचा आहे, ते एक पद म्हणजे कोणत्या संवर्गाच्या अंतर्गत, त्या संवर्गात तुम्ही फॉर्म टाकायचा. सेपरेट पदाचं येत नाही, संवर्गाच्या अंतर्गत फॉर्म भरायचा आहे. आय थिंक तुम्हाला मी काय बोललो हे समजलं असेल. तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजूनही काही प्रश्न असेल नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल सर एखादा म्हणू शकतो की सर मी असं केलंय, मला भरायचा एकासाठीच होता, मला भरायचा फक्त काय सहाय्यक उपसंचालक साठीच भरायचा होता, ज्याला आपण काय म्हणतो वित्त व लेखा अधिकारी. पण तुम्ही म्हणतात सर माझा फॉर्म 10 जागांसाठी 10 पदांसाठी जाणार आहे, 10 पदांसाठी. त्याचा संवर्ग कोणता आहे? संवर्ग आहे राज्यसेवा. मग मला सांगा सर की मी जर एकासाठीच फॉर्म भरू इच्छित होतो, पण तुम्ही मला सांगता 10 साठी, मग मला फी 10 साठीची या वेगवेगळी लागणार आहे का? तर नाही. फी कशी लागणार आहे? तुम्हाला ह्या तिन्ही संवर्गाच्या अंतर्गत पूर्ण पदांसाठी किंवा तिन्ही संवर्गात जरी तुम्ही फॉर्म भरला, जर तुम्ही क्वालिफाईड असाल तर तुम्हाला फी एकच भरावी लागते. ती म्हणजे किती आहे? ती म्हणजे 544 आहे. अमागासाठी म्हणजे ओपन साठी आणि कॅटेगरीचा विचार केला तर त्यांना 344 एकमेव फी आहे. आता तुम्ही म्हणाल की सर मग या एक्झामला एवढ्या कमी फी आणि IBPS टीचरला एवढी मोठी फी का बरं आहे? तर यांची एक्झाम पूर्वराय होता. नंतर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेला जाते ना, मुख्य परीक्षेला परत वेगळी फी आकारली जाते. पण ही चांगली गोष्ट आहे की जे मुख्य गेले त्यांनाच भरावी लागते वेगळी फी. इथेच तुम्हाला पूर्ण फी ते घेत नाही. चांगली गोष्ट आहे MPSCची, नाही का? पण तर एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो. उदाहरण MPSC 2023 हा मेन्सचा फॉर्म आहे. MPSC 2023 मेन्सचा फॉर्म आहे. त्यावेळेस त्यांनी फी घेतली बघा. ओपन कॅटेगरीची होती 544 आणि कॅटेगरीची होती 344. म्हणजे तुम्ही इथे जी फी म्हणताय तुम्ही 544 344 सेम फी तुम्हाला इथे मेन्सला पण भरायची असते. म्हणजे जवळपास ती 1000 पर्यंत जाते. फक्त एक गोष्ट आहे की हे प्रीला एवढी फी घेत नाही. जर क्वालिफाईड झाले तुम्ही मेन्सला, कारण प्रीला संख्या जास्त आहे ना. प्रीला फॉर एक्झाम्पल संख्या असेल कदाचित 1 लाख विद्यार्थी फॉर्म भरतील, तर 1 लाखात मेन्स मध्ये किती जातात? जवळपास 15-20 हजार विद्यार्थी जातात. 15 ते 20 हजार विद्यार्थी मेन्सला जातात. म्हणजे मेन्सला ह्याच मुलांना फॉर्म फी भरायची, यांना फी भरायची गरज नाहीये. इथं लक्षात घ्या क्वेश्चन. सो मला सांगायचं काय, तुम्हाला आता फॉर्म भरताना तुम्ही कितीही पदांसाठी भरा, कितीही संवर्गासाठी भरा, तुम्हाला एकच फी स्ट्रक्चर लागणार आहे, 544 किंवा 344. ओके. अशा पद्धतीने आपण 3 गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतल्या. जाता परत एकदा सांगू इच्छितो इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल, अभ्यास करत असाल, अभ्यासाला लागणार असाल, तर नक्कीच ही बॅच तुम्हाला ह्या 4 महिन्यामध्ये नक्कीच त्या लेवलपर्यंत पोहोचणार आहे, सोडणार आहे तुम्हाला की तुम्ही प्रिलिम क्रॅक करणार आहात. सो एकदम प्रॉपर प्लॅनिंग करून ही बॅच बनवलेली आहे. प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या ह्या प्रोसेसमध्ये आमची पूर्ण टीम अगदी पॉइंट टू पॉइंट तुम्हाला इथे लर्न करणार, शिकवणार आहे. नक्की याचा फायदा तुम्हाला होईल. युट्यूबवर त्याचे लेक्चर
लेक्चर पण चालू आहे, PYQचं अनालिसिस पण चालू आहे. टॉपिक नुसार एमपीएससीने आतापर्यंत किती प्रश्न विचारले, कसे विचारले त्याची सुद्धा सिरीज तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. म्हणजे PYQ सेशन आहे, एका टॉपिक नुसार आहे, त्यानंतर तुम्हाला MCQ सेशन आहे, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज पण आहे, मेंटोरिंग आहे, काउन्सिलिंग सेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. किंवा काही शंका असेल तर खालच्या स्ट्रीप लाईनवर जो नंबर चालेल त्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. थांबतो इथे. धन्यवाद.